शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतातील पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी इत्यादी कामासाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी बाराहीमाही शेत रस्ते चांगले असणं अत्यंत आवश्यक आहे। यांत्रिकीकरणामुळे शेतातील कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले रस्ते असणं गरजेचं आहे। तसेच शेत रस्ते हे सामान्यतः रस्ते योजनेत समाविष्ट नसल्यामुळे त्यांची उपलब्धता आणि गुणवत्ता सुनिश्चित करणं आवश्यक आहे। अनेक ठिकाणी शेत रस्ते अतिक्रमित झालेले आहेत, त्यांची गुणवत्ता पुरेशी नसल्यामुळे शेतकऱ्यांची समस्या ही कायम राहते। तर याच पार्श्वभूमीवर शेत पांधन रस्ते अधिक प्रभावीपणे सक्षम होण्यासाठी आणि रस्त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक आहे। या मंत्रिमंडळाच्या 7/12/2025 बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यातील ग्रामीण भागातील शेत पांधन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी योजना तयार करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। या शासन निर्णयामध्ये काय काय नमूद आहे हे आपण समोर पाहणारच आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अद्यापही रस्ता नाहीये, तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी भावकीच्या शेतातून जावं लागतं किंवा शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसतो, त्याच शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे। त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक GR पारित केलाय। मग आता या GR मध्ये अशी कोणती माहिती आहे ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। असेच कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण GR सदृश माहिती दाखवणार आहे। तुम्हाला सुद्धा GR जर बघायचा असेल तर GR तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून जाईल। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हा GR मी त्या ठिकाणी टाकलेला आहे। टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून तुम्ही हा GR घरपोच फ्री मध्ये मिळवू शकता। मग आता या GR मध्ये अशी कोणती माहिती नमूद केलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हा शासन GR आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना सुरू करण्याबाबतचा हा महत्त्वाचा GR असून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा हा शासनाचा GR आहे। यामध्ये थोडं खाली जर आपण स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 14 डिसेंबर 2025 या ठिकाणी ही तारीख निश्चित केलेली आहे। त्याचबरोबर थोडं खाली स्क्रोल जर अजून केलं तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता की या व्हिडिओची या GRची जी प्रस्तावना आहे, प्रस्तावना सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत किंवा शेतातील कोणतेही जर काम करायचं असेल तर रस्ता हा असणं गरजेचं आहे। आता बरेच शेतकऱ्यांना रस्ता नसतो, त्यांचा रस्त्यावरून बऱ्याच वेळेस वाद सुद्धा होत असतात। त्याच शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जे 7/12/2025 ची जी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये या मान्यतेस अनुसरून राज्यातील ग्रामीण भागातील शेत पांधन रस्त्याच्या मजबुती करण्यासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। तुम्ही खाली सुद्धा पाहू शकता की जे शासन निर्णय आहेत, या निर्णयामध्ये अशा कोणती बाबी आहेत की या शेतकऱ्यांच्या खूप उपयोगी पडणार आहेत। या ठिकाणी तुम्ही पहिली बाब पाहू शकता, मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांधन रस्ता या योजनेबाबत ग्रामीण भागातील शेत पांधन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं जलद गतीने काम करण्यासाठी सुलभ व सोप्या कार्यपद्धतीने असलेला मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता योजना ही स्वतंत्र योजना असून या विभागामार्फत राबवण्यास आता मान्यता मिळाली आहे। त्याचबरोबर दुसरा मुद्दा सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, शेत पांधन रस्त्याचा क्रमांक देण्यासाठी काही कार्यपद्धती सुद्धा आहेत, जी क्रमांक 5 नंबरवर दिलेली आहे। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता या कार्यक्रमांतर्गत काही महत्त्वाची कामं आणि यंत्रसामग्रीमार्फत आता हे आपल्याला करता येणार आहेत। तर यामध्ये कोणकोणते कार्यालय समाविष्ट करण्यात आले आहेत ते आपण सुद्धा पाहूया। तर या ठिकाणी ग्रामीण लेवलचा जर विचार केला तर सर्वात अगोदर ग्रामपंचायतचं नाव येतं, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, त्यानंतर प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, यामध्ये सुद्धा ग्राम समृद्धी पांधन रस्ते या ठिकाणी बसू शकतात। त्यानंतर वन विभाग, वन्यजीव, वन्य जमीन असलेले तेथे, त्यानंतर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मार्फत सुद्धा
शेतकऱ्यांना रस्ते करून मिळणार आहे. यामध्ये चौथा मुद्दा जर तुम्ही पाहिला तर तांत्रिक मान्यता. शेत पांधरण रस्त्याच्या कामांना तांत्रिक मान्यता देताना सार्वजनिक बांधकाम विभाग नियमावली परिशिष्ट 42 हे तुम्हाला पाहायचं आहे, ज्यामार्फत तुम्हाला संपूर्ण अपडेट माहिती त्या ठिकाणी भेटून जाईल. त्यानंतर प्रशासकीय मान्यता. प्रत्येक शेत पांधरण रस्त्याच्या कामाकरता स्वतंत्र प्रशासकीय मान्यता विधानसभा क्षेत्र समितीचे सदस्य सचिव उपविभाग अधिकारी यांनी ही आता देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो थोडं खाली जर आपण स्क्रोल केलं तर जी निधी आहे, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे निधी. जो निधी मिळतो या निधीवर एक आपण नजर या ठिकाणी टाकूया. तर अर्थसंकल्पीय जी तरतूद आहेत, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधरण रस्ते योजना या नावानं स्वतंत्र लेखा शीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आली असून सदर लेखा शीर्षकामध्ये राज्य शासनाकडून अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र निधीची तरतूद आता करण्यात आली आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर सामाजिक दायित्व निधी CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत उपलब्ध होणारा हा निधी असणार आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जो निधी आहे कशा प्रकारे शेतकऱ्यांना पांधरण रस्त्यासाठी मिळणार आहे. थोडं खाली जर स्क्रोल केलं तर यामध्ये जे महसूल आहे, जो महसूल मिळणार आहेत या महसुलाची सुद्धा आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जो 15वा वित्त आयोग आहे किंवा खासदार आमदार स्थानिक विकास निधी आहे, त्यानंतर ग्रामपंचायतीला जनसुविधा करता मिळणार जे अनुदान आहे, मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधासाठी विशेष अनुदान आहे, खनिज विकास निधी, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी याची सुद्धा या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. त्यानंतर परत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायतीला मिळणारे महसुली अनुदान, जिल्हा परिषद पंचायत समिती सेसमधून उपलब्ध होणारा निधी, त्यानंतर ग्रामपंचायतीचे स्वतः उत्पन्न. तर अशा प्रकारे या ठिकाणी भरपूर अशा बाबी या GR मध्ये मांडण्यात आल्या आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा परत एक ठिकाणी अतिक्रमणाचा आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी पांधरण रस्ता होऊ नये म्हणून अतिक्रमणसुद्धा केलेलं आहे. तर गाव नकाशावर दर्शवण्यात आलेले शासकीय जागेत असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला तहसीलदार यांनी सदर अतिक्रमण 7 दिवसात काढण्याबाबत नोटीस द्यावी व अतिक्रमण करणाऱ्याने जर अतिक्रमण काढले नाही तर सदर अतिक्रमण शासन स्तरावरून तहसीलदार यांच्यामार्फत काढण्यात येतात. तर मित्रांनो अशा प्रकारे या GR मध्ये भरपूर अशा बाबी नमूद केलेल्या आहे. त्या नमूद तुम्ही जो GR आहे हा GR डाउनलोड करून सुद्धा संपूर्ण अपडेट माहिती मित्रांनो घेऊ शकता. GR हा जवळपास 33 पानांचा असल्यामुळं संपूर्ण GR या ठिकाणी वाचून दाखवणं शक्य नाही. त्यामुळं GR तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण माहिती या GR मार्फत मित्रांनो घेऊ शकता. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल, तुमच्या भावकीमध्ये तुमचे वाद झाले असेल, बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की भावाभावामध्ये शेत रस्त्यावरून बंधाऱ्यावर वाद होतात आणि हाणामारी सुद्धा मोठ्या प्रमाणात कोर्ट कचेरी सुद्धा होत असते. मग अशा प्रकारे या शासन निर्णयाचा तुम्ही फायदा घेऊन तुमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही रस्ता आता बनवू शकता. तर राज्य सरकारने शेत रस्त्या संदर्भात हा जो महत्त्वाचा निर्णय घेतला, या संदर्भात तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा. कारण आपल्या या YouTube चॅनलवर शेती योजनेची व्हिडिओ, शासकीय योजनेची व्हिडिओ आपण फ्रीमध्ये देत असतो. हाच तो आपल्या या YouTube चॅनलचा आहे. त्यामुळे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या.